श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. जर नवीन स्वामी सेवेकरी, नवीन स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुमचा स्वामींवरचा विश्वास, स्वामींवरची श्रद्धा वाढेल आणि तुम्ही ही स्वामी सेवा करायला लागाल. तर आज खूप खूप हृदयस्पर्श असा या ताईंचा अनुभव आहे. खूप साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी या ताईला दर्शन दिलेलं आहे. खूप छान अनुभव आहे. तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत पहा. त्या ताईंचं नाव आहे वनिता हुजबंद. त्या अकोलेवरून बोलत आहेत. त्या ताई म्हणतात, मनाच्या डोळ्याने गुरूंचे दर्शन. एकदा आपल्या हृदयात मंदिरात गुरु विराजमान झाले की आपल्या दिनचर्येतील प्रत्येक कार्यात गुरुच चालना देत असतात. आम्हा पती पत्नींच्या आयुष्यात परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपेने अनेक अनुभव आलेत. त्यापैकी काही आपणापुढे विशद करीत आहे. एकदा एका सकाळी माझी पत्नी मोठ्याने माऊली असे म्हणत उठली. तिच्या आवाजाने मला जाग आली व मी तिला विचारले, काय झाले? तेव्हा तिने सांगितले, अहो, मला स्वप्न पडले की मी दिंडोरी दरबाराच्या रस्त्याने चालले होते. माझी नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या गाईच्या गोठ्याकडे गेली. मी तो गोठा जवळ जाऊन निरखत होते. त्या गोठ्यात खूप शेण अस्ताव्यस्त पडलेले दिसले. मी लगेचच खोरपाटी घेतली व सर्व शेण भरू लागले. अचानक कानावर आवाज पडला, तिकडे कोपऱ्यातही शेण पडले आहे, ते भरून घ्या. मी मान वर करून बघितले तर चक्क मला परमपूज्य गुरुमाऊली उभे असलेले दिसले. शेण भरता भरता मी मागे वळून पाहिले तर माऊलींच्या जागेवर मला श्री स्वामी समर्थ महाराज दिसले. शेणाची पाटी व खोरं तसेच खाली ठेवून त्या दिशेने चालायला लागले. बघितले तर काय मला माऊली दिसले. अचंबित होऊन मी माऊलींकडे बघतच राहिले. तेव्हा परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. एक 5 रुपयाचे नाणे माझ्या दिशेने फेकले. ते घेण्यासाठी मी धावतच गेले आणि मला जाग आली. मी तर स्वप्नात होते. नंतर आम्ही उठलो व अंथरुणाच्या घड्या घालू लागलो तर काय आश्चर्य, त्या अंथरुणात खरोखरचे 5 रुपयांचे नाणे सापडले. आजही ते नाणे आमच्या देवघरात जपून ठेवले आहे. मनाच्या डोळ्याने पाहणाऱ्यांना श्री गुरूंचे दर्शन घडते हे सिद्ध झाले. आई भगवतीने सप्तशती पाठाच्या वेळी साक्षात दर्शन दिले. हा माझा दुसरा अनुभव. 19 डिसेंबर 2008 रात्री प्रहर सेवेसाठी आम्ही दिंडोरी दरबारात गेलो होतो. रात्रीचे 9 वाजले असावेत. परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन झाले. परमपूज्य गुरुमाऊलींनी आमची विचारपूस केली. 2 मायेचे शब्द आमच्या कानावर पडलेत. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आज्ञेने एका सेवेकऱ्याने आम्हास चहा व भोजनासाठी निमंत्रित केले. चहा व भोजन झाले. रात्री 10 ते 11 पर्यंत त्या सेवेकऱ्याने आम्हास प्रहर सेवेचे महत्त्व समजावले. ही प्रहर सेवा ग्राम अभियानांतर्गत करायची असून अतिशय उपयुक्त असे याचे स्वरूप आहे असे त्यांनी सांगितले. अनेक विषयांवर मार्गदर्शन झाले आणि सेवेला प्रारंभ झाला. श्री स्वामी सवन, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, लांगुलात्र, पाशुपतास्त्र, रुद्र इत्यादी सेवा करून रात्रीचे 1:30 वाजले होते. भैरवचंडीला सुरुवात झाली. रात्री 2ची वेळ असेल. 4-5वा अध्याय सुरू असावा आणि माझ्या लक्षात आले की यज्ञ मंडपाच्या जवळ एक स्त्री नऊवार साडी नेसून, नाकात नथ, हातभर हिरव्या बांगड्या, चेहऱ्यावर प्रचंड तेज असे दृश्य माझ्या नजरेत आले आणि मी थक्कच झाले. ही स्त्री कोण असेल बरं? मी तिला इशाऱ्यानेच खुणवले, आत येऊ नका. त्यावरती मला शांत बसवत माझ्याजवळ येऊन बसली व मला म्हणाली, तू वाच, मी ऐकायलाच आले आहे. मी तर घाबरूनच गेले. माझ्या तोंडातून शब्दही फुटेना. परंतु माझ्या लक्षात आले की प्रत्यक्ष भगवती आईसाहेबच यज्ञभूमीत आले आहेत. खरंच मी किती भाग्यवान होते. अनंत जन्माची पुण्याई म्हणून मला परमपूज्य गुरुमाऊलींसारखे गुरु लाभले. त्यामुळेच तर हा योग माझ्या आयुष्यात घडून आला. सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आणि माझा अनुभव मी इथेच थांबवते. बघा, ह्या ताईंचा अनुभव दोघांचा, पती पत्नींचा अतिशय प्रभाव आणि हृदयस्पर्श असा अनुभव होता. कारण साक्षात परमपूज्य गुरुमाऊलींच्या रूपात स्वामी समर्थ महाराज येऊन त्यांना दर्शन दिलं.
आणि अख्खा दिंडोरी प्रणीतचा जो दरबार होता तो त्यांच्या स्वप्नात आला, कारण तिथली जागा म्हणजे अतिशय पवित्र अशी जागा आहे. कारण परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामींचं स्वरूप आहेत. त्यांचं दर्शन घेतलं म्हणजे आपण स्वामींचं दर्शन घेतल्यासारखं आहे. ते जे आशीर्वाद देतात ते आपल्यासाठी खरंच खूप म्हणजे खूप इतकं फलदायी असतं की ती जे बोलतात तेच खरं होतं. म्हणून आपण जी सेवा मनापासून करतो, आपण जे स्वामींचं नामस्मरण करतो, परमपूज्य गुरुमाऊलींचं नामस्मरण करतो, ते नक्कीच त्यांच्यापर्यंत जाते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभतो. संकटाच्या वेळी आपल्यासोबत ते नक्कीच धावून येतात, कारण आपण त्यांची सेवा केलेली असते. आपल्यावर त्यांचं लक्ष असतं की आपला भक्त आपली सेवा करतोय, तर संकटाच्या काळीही त्यांना आपण तारलं पाहिजे, असं आपल्याला स्वामींनी परमपूज्य गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात. तर ह्या ताईंच्या अनुभवातून आपल्याला एकच अनुभवायला मिळतं की ह्या ताईंची सेवा किती दृढ असेल की त्यांना एवढे साक्षात आई भगवतीचं दर्शन मिळालं. सप्तशती पाठ केल्याने आई भगवतीचं दर्शन मिळालं. परत दुसऱ्या जागेवर परमपूज्य गुरुमाऊली यांच्या रूपात श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन मिळालं. म्हणजे त्या ताई किती भाग्यवान असतील की त्यांना साक्षात दिंडोरी प्रणीत दरबारात स्वामींचं आणि आई भगवतीचं दर्शन मिळालं. तर बघा, आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा आपलं मन खूप विचलित होतं. म्हणजे आपण जे सेवा करतो त्यात आपलं मन लागत नाही. त्याचं कारण म्हणजे की आपल्या मनात जे काही वाईट विचार असतात, जी काही वाईट शक्ती असते ती आपल्याला ती सेवा करू देत नाही. पण आपण जर स्वतःच्या मनाशी दृढ निश्चय केला की काहीही झालं तरी पण मला स्वामींची सेवा सोडायची नाही, स्वामींची सेवा करायची म्हणजे करायचीच आहे. भलेही माझं मन कितीही विचलित होऊ द्या, माझ्या मनाला किती वाटू द्या की मला सेवा करायची नाही, पण माझा एक निश्चय आहे की काही झालं तरी मला सेवा सोडायची नाही आणि मी स्वामींचे चरण सोडणार नाही. हा जर निश्चय, हा जर विश्वास, ही जर श्रद्धा तुमच्या मनात असेल तर तुम्ही नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचू शकता आणि स्वामींचं साक्षात दर्शन तुम्हाला होऊ शकतं. कारण जर परमेश्वराला जर आपल्याला जर प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला ही दरबाराची केंद्राची दारं उंबरे झिजवावे लागतील. तसंच तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ही दिंडोरी दरबारात जाऊन प्रश्न उत्तर घेऊ शकता, कारण तिथे आपल्याला साक्षात परमपूज्य गुरुमाऊली सेवा देत असतात आणि या सेवेने अनंत सेवेकऱ्यांचे, अनंत लोकांचे खूप कल्याण झालेले आहेत. खूप कल्याण झालेले आहेत. कारण जो कोणी मरणाच्या दारात असतो त्यांनाही परमपूज्य गुरुमाऊलींनी वाचवलेलं आहे, त्यांच्या सेवेने वाचलेले आहेत. कारण परमपूज्य गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामीच आहेत. ती जी सेवा देतात ते सेवा देतात म्हणजे साक्षात आपल्याला स्वामींनी सेवा दिलेली असते. त्यांचा आशीर्वाद म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रश्न असतील तर तुम्ही दिंडोरी प्रणीत मार्ग या मार्गात येऊन एकदा तरी तुम्ही सेवा घेऊन जा. तुमचा प्रश्न नक्की सुटल्याशिवाय राहणार नाही. ही माझी शाश्वती आहे, कारण मी स्वतः दिंडोरी प्रणीतमध्ये जाऊन सेवा घेतलेली आहे आणि माझे बरेच असे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की माझी राहिलेली प्रश्न नक्की स्वामी सोडवतील. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने तेही प्रश्न मार्गी लागतील. तर हा छोटासा या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.